पण जायचं कसं? 400 कोस समुद्र आणि कसा ओलांडायचा? नळ नीळ जांबवंत अंगद सूर्य सगळे जमले. विचार केला रे असं जायचं कसं? पण आता त्यावेळेस सर्वांनी विचार केला, आपण समुद्रात पूल बांधू म्हणाले. कशाचा पूल बांधायचा? दगडाचा बांधू म्हणाले. दगड कसे तरतील पाण्यावर? नळ नीळ दोघं आले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही दगडाचा पूल बांधून देतो. त्यांनी दगड घ्यायचे, रा आणि म वर अक्षर टाकायचं आणि दगड टाकायचं. टाकला की तो तरू लागला. दुसरा टाकला, तरू लागला. 400 कोसाचा समुद्राचा पूल तयार केला. सगळे वानर मंडळी गेली. सीता मातेला सोडवलं, रावणाला मारलं आणि विभीषणाला राज्य घेऊन वापस आले. तुकाराम महाराज म्हणाले, अरे ज्यानं या जीवाचं काय नवलंय? ज्यानं दगडाला तारलं तो काय न करील? पहिल्याकडे चांगलं लागलं. विठ्ठल दगडाला ज्याच्या नामानं दगडाला तारण्याची ताकद आहे, तो जीवाला तारणार नाही का? नामोस यावती शक्ती. भगवंताच्या नामाची शक्तीचं मापच करता येत नाही. पाप्यातल्या पाप्याचा उद्धार भगवंताचं नाम करतो. काही साधनं असे आहेत, माझ्याकडे लक्ष द्या थोडं. काय तुमचं नाव? नाम हे पाप घालवतं आणि पुण्य वाढवतं. काही साधनं गंगेला गेले तर पाप जातात पण पुण्य लागत नाही. गंगा पापम शशी तापम, पण पुण्य लागत नाही. काही साधनं असे, आता स्त्रियांचा वर्ग हरताळिका करतात, शिवरात्र आपण करतो, पुण्य लागत पण पाप जात नाही. विठ्ठल काही साधनं पाप जात पण पुण्य लागत नाही. काही साधनं पुण्य लागत पण पाप जात नाही. नाम साधन असं आहे, पापही जात पुण्य लागत. विठ्ठल नाम हे साधन सोपं आहे, गोड आहे, पाप घालवणार आहे, पुण्य वाढवणार आहे. असं नाम, आणि ह्या नामानं दगड तरले, हा जीव तरणार नाही का? मोतीराम महाराज कशावर तरले हो? माधव मामा कशावर तरले? तुकाराम महाराज कशावर तरले? ज्ञानेश्वर महाराज कशावर तरले? अरे नामावर. हा जीव कलियुगाला नामाशिवाय तरणार नाही. विठ्ठल मागही तरले, पुढे तरणार आहेत नामावर. आता सुद्धा नामावर तरू लागले. तरले तरती हा भरवसा. वा, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामाचं महत्वच असं आहे. कसं आहे तर दमानं बोलावं लागेल. विस्त्याचं महत्व कसं आहे? विस्तू सत
पाय पड आपण पाय दिला तर पोळतो का नाही आणि सहज पडल्यावर नाही पडत सहजही पडलं तर पोळतंय आणि मुद्दाम दिला तरी पोळतंय काय शक्ती त्या विस्त्याची तसं नाम जाणून बुजून घ्या प्रेमानं घ्या लुटुपुटीचं घ्या नाम फल दिल्याशिवाय विठ्ठल नामानं दगड तरले रे माणसं कसे तरत नाहीत नामे तरला नाही कमी झालंय थोडं नामानं जीव तरणार नाही का नामानं पाप जात नामानं पुण्य वाढत आणि नाम कोणाला घेता येतं स्त्रियो वैश्या तथा शूद्रा स्त्रियाला घेता येतं पुरुषाला घेता येतं शूद्राला घेता येतं ब्राह्मणाला घेता येतं म्हणून नाम सोप गोड तारून नेणार आहे असं कुठं सांगितलं वेदात सांगितलं कुठं सांगितलं हो हो पुराणात सांगितलं हो विठ्ठल पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा पुराणानं सांगितलं संतांनी सांगितलं तरले तरती हा भरोसा एवढे पुरावे असताना तुमचा आमचा विश्वास नाही नामावर विश्वास पाहिजे अजून कुणावर औषधावर विश्वास पाहिजे अजून कुणावर संतावर विश्वास पाहिजे संताची पायी विश्वास म्हणून नामाची ताकद ह्या कलियुगाला फार आहे नामोस्ती यावती शक्ती एक तराजू आणा इकडे पारड इकडचं पारड एका पारड्यामध्ये 3 लोकातले पाप टाका
आणि एका पाण्यात भगवंताचं नाम टाका, कोणतं जड भरल? शास्त्र सांगतंय नाम जड भरल. नामोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे तावत्पन्न कुर्वन्ती पातकं पातकी जना. नाथ महाराजांचं होय बघा. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. अरे नामाच्या शक्ती इतके जगात पापच नाही. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापासी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा विठ्ठल. आणखी काय सांगू तुम्हाला मला काय महाराज, देवाला सुद्धा देवाच्या नामाची ताकद कळली नाही. तुझ्या नामाचा महिमा एकदा नामाचा महिमा असा 4 वेळ 6 शास्त्र पुराण सगळं ऐकलं. रामचंद्र प्रभूला वाटलं माझ्या नावावर दगड तरलेत, देवाला सुद्धा विमान येत असेल का? हो येतो. कसे तरले असतील बाबा म्हणून सकाळीच उठलेत रामचंद्र प्रभू आणि एक दगड घेतला, पाठीत असं गंगेवर गेले आणि असा दगड टाकल्याबरोबर पटकून बुडाला. मोठा असेल म्हणले पातळ घ्यावा, एखादा चिपळून घ्यावी म्हणून घेतली आणि ती टाकली की ती भटकून बुडाली. मारुतीला कवालते की मागायचं त्याने अशी टाळी वाजवली. मारुती कवालतात, पहिला दोडा बुडाला तवा. मारुती सांग बर, माझ्या नावावर दगड तरले आणि माझ्या हाताने का तरत नाहीत? ज्याने म्हणलेले प्रमाण तुझ्या नामाचा महिमा तुझं न कडी मेघ श्यामा. अरे देवाला नामाचा महिमा कळाला नाही ते तुमच्या आमच्याला काय करतो? विठ्ठल देवाचं नाव काय करतं आता सांगतो. काय करीत नाही असं म्हणावं. काय करता म्हणल्यापेक्षा काय करीत नाही म्हणावं. तो हा न करीते काही. देवाचं नाव काय करणार नाही? देवाला जे करता येत नाही ते देवाचं नाम करतो. हो विठ्ठल विठ्ठल. अकर्तुम अन्यथा करतो. करायचं ते करतो, न करायचं ते करतो आणि त्याला जे करावं वाटेल ते करतो. देवाच्या नामात देवात पुष्कळ ताकद आहे. देवाचं नाव दगडच टाळत नाही, या जीवाला सुद्धा तारून नेतं. विठ्ठल जीव तरुण जातो, जीव मुक्त होतं, पुन्हा जन्म येत नाही, त्याची सरली एवढी ताकद आहे नामाची महाराज. नाम फार नामाचं काय ऐसा नामाचा बडीवार आणि गोडी जाणे गिरिजावर. आपण नुसतं गप्पा मारतो, नाम घेऊन बघाव. जेवढं नाम घेईल तेवढी गोडी वाढते. नाम गोड पूर्वी गोड सकळही. नामानं सर्व काही सिद्धी प्राप्त होते. मागच्या जन्माचे दोष जातात, पुढचं जन्म मरण चुकत, क्रियमान संपत. 3 माणसाच्या माग आहेत ते संपतात. नामेची तारले कोट्यान कोटी. नामेची तारले कोट्यान कोटी. नामे ही वैकुंठी बैसैली. नामे वैकुंठी बैसविले. नामानं काय होत नाही? नामानं
या जन्माला येण्याचं कारण कर्म. काय बरोबर आहे? कर्मालाच जन्म येतो. ते कर्म सुद्धा नामानं समाप्त होतं. कर्माचे 3 प्रकार: प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म आणि संचित कर्म. संचित म्हणजे साठलेलं, प्रारब्ध म्हणजे आता भोगायचं, आणि क्रियमान म्हणजे आता इथून होणारं. पुढे होणारं प्रारब्ध क्रियमान कशानं जाईल? हो, सध्याचं प्रारब्ध कशानं जाईल आणि मागचं संचित कशानं जाईल? हे तिन्ही जाण्याचं साधन एक भगवंताचं नाव विठ्ठल. तुटे भवरोग, पुढे संचित क्रियमान भोग. भोग म्हणजे प्रारब्ध, संचित म्हणजे मागं साठलेलं, क्रियमान म्हणजे पुढे होणार. तुटे भवरोग, जन्म मरण तुकट. प्रारब्ध कर्म संपत, मागचं कर्म संचित संपत, पुढे क्रियमान संपत. किती फायदा राहा. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. देवाचं नाव कसं आहे? महाराज म्हणाले, ऐसे विठोबाचे, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचं म्हणजे भगवंताचं नाम कसं आहे? क्रियमान समाप्त करतं, संचित समाप्त करतं, भोग समाप्त करतात. आणखी एक चिंतन सांगतो. सध्याचे भोग नामानं चुकतात का? आता माझा रोग आहे, चुकल का मला? आणि शास्त्र सांगताय, संत सांगतात की नामानं भोग संपतो. आणि आमचं तर भोग, आता आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, भोग चुकला का? त्याचं चिंतन असं आहे, देवाच्या नामानं भोग प्रारब्ध केले, कर्म झाले, ज्याची भोग आले. किती जरी काही केलं तर भोग भोगावेच लागतात. मग देवाच्या नावात काय ताकद राहिली? विठ्ठल भगवंत काय करत नाही, प्रारब्धाचे भोग सुद्धा भगवंत चुकवतो. ऐका, एखाद्याला ऑपरेशन करायचंय पोटाचं, पोट फाडताना त्रास होईल का नाही? दुःख होईल का नाही? होत वैजनाथराव. आणि जर ते भूल दिली तर होत नाही. पोट फाडता येतं, रोग नीट होतो, त्रास होतो त्याला, पण त्या भूल देण्याच्या योगानं त्याला जाणीव होत नाही. तसं भगवंताचं नाम घेतल्यानं प्रारब्ध भोगण्यात येतात, पण प्रारब्धाच्या भोगाची जाणीव देव होऊ देत नाही. विठ्ठल आमच्या मोतीराम महाराजांच्या पायात आळ्या होत्या म्हणून मी बघितलंय. मोतीराम महाराजांचे मी 4-5 कीर्तन ऐकलेत बरं का. मी भाग्यवान समजतो. माधव मामा बरोबर तर आम्ही गप्पा मारलेल्या आहेत.
त्यांचे भोग चुकले नाहीत, पण त्यांना भोगाची जाणीव देवानं होऊ दिली नाही. हे देवाच्या नावाची ताकद आहे. विठ्ठल पाप जात, पुण्य लागत, जन्म मरण संपत, 3 भोग संपतात. म्हणून महाराज म्हणतात तो काय करणार नाही दुसऱ्याकडे काय करत नाही. जन्म मरण चुकवतो, पाप घालवतो, पुण्य वाढवतो, क्रियमान संपवतो, प्रारब्ध संपवत आणि संचित संपवत. किती फायदे सांगितले. तू हा न करी ते काही, तो काही करायला लावतो. एखाद्या एक चोर होता आणि त्यानं नामाची परीक्षा बघावी. लय लोक कीर्तन करतेत, ऐकते, रामायण शक्त्या करून म्हणला देवाचं नाव कधीच घेतलेलं आहे. पण एक प्रसंग आला त्या चोरावर, कधीच न सापडलेला चोर, पण एकदा पोलिसला सापडला. अपरात्री असा एका स्टेशनवरून उतरला आणि जात असताना फौजदारानं पकडलं, अडवलं, पोलिसानं अडवलं, साहेबाकडे नेलं. कोण तू, कुठला, काय नाही, सगळं विचारपूस करायला सुरू केल्यावर चोरच होता. पण त्याला वाटलं आता आपण मरतोच काय की, आता मेलोच, आता काय सुटत नाहीत, काही नाही, मारतात. मग काय करावं. लय लोक म्हणताय म्हणला, देवाचं नाव घेतल्यावर संकट जात आहे. बघावत म्हणला, देवाच्या नावाची ताकदच बघ. एवढे माणसं त्यानं विचारायला सुरू करायचं, ते श्रीराम जय राम जय जय राम म्हणलं. देवाचं नाव घेतलं, आता बघूत म्हणला देव कसं सोडत होते. मग ते साहेब होते. तुम्ही कोण, हिंदी मधून विचारू लागला. तो मुसलमानाचा होता फौजदार. तेरा नाम क्या है म्हणलं. तेरा नाम क्या है म्हणजे तुझं नाव काय. पण देवाची दया महाराज, देवा आमच्यावर नाही का. असं झालं, लाईट येते म्हणून म्हणलो मी कुंडली. तू हा न करीते काही कारेली नवाना पाय. काय चाललं होतं. तेरा नाम क्या है. मेरा नाम, त्याच्या डोक्यात प्रकाश देवानं पाडला. मेरा नाम प्रद्युम्नाचार्य. ती मुसलमानाचं होतं, तर लिहिताच नाही गेलं. क्या बोले, प्रद्युम्नाचार्य. क्या बोल रहा है रे म्हणले. ह्याच्या म्हणणं आता हे ह्याचं नाव राहिलं तर राहिलं, ह्याच्या बापाच्या नावावर भागव. तेरे बाप का नाम क्या है. मेरे बाप का नाम प्रद्युम्नाचार्य. ह्याच्यावर पाठवत केली. पहिला म्हणला तेरा नाम, बाप का नाम क्या है. मेरे बाप का नाम प्रद्युम्नाचार्य. आता असं केलं त्यानं. क्या बल्ला गैरे म्हणला. चौथ्या म्हणलं आता काय करायचंय. त्याला आडा नाम क्या है. तुझं आडनाव काय म्हणलं. त्याला मेरा आडा नाम महामहोपाध्याय. त्याच्या म्हणून त्याला येताच येणं गेलं. त्यानं म्हणलं माझी गाठ पडली नाही, उगं कथा सांगू लागलं. त्यानं म्हणलं खास देवाच्या नावात ताकद आहे. देवाचं नाव घेऊन बघितल्याशिवाय ताकद कळत नाही. विठ्ठल काही लेकराला बरं वाटणं गेलं म्हणजे येतात बरं का माणसं. महाराज याला काही राम विभूती करा. आम्ही राम रक्षा करतो. तेच मंत्र म्हणायचं, फुकायचं, गुणच येतो. रामचंद्र प्रभूच्या नामाची तर ताकद आहेच आहे, पण त्यांच्या चरणाच्या धुळीची सुद्धा ताकद आहे बरं का. अहिल्या गौतम ऋषीची पत्नी शाप झाला आणि ती शिळा झाली. पण आता काय शाप आहे. त्याला सांगितलं राम ज्यावेळेस येतील
त्यांच्या जर पायाची धूळ लागल त्यावेळेस तुझा उद्धार होईल. रामचंद्र दंडकारण्यात फिरत असताना येत त्या शेळीच्या जवळून जात असताना त्यांच्या पायाची धूळ उडाली आणि त्या शिळेवर पडल्याबरोबर स्पर्श झाल्याबरोबर त्या शिळेची बाई झाली. काय नामाची ताकद आहे. तिसऱ्या कडव्यात महाराज शिलावती मनचे झाले मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली, त्याचा स्पर्श झाल्याबरोबर दगडाची बाई झाली बर का. म्हणून भगवंताच्या नामात ताकद आहे आणि ते नाम काय करणार नाही. तो हा न करीते काही कारेली नव्हाना पायी. आता हे जीव एक 10 मिनिट मी थोडं वेगळं बोलणार आहे. दगड तरले, हा देह तरला, पाण्यावर तरतो. पाण्यावर तरणाऱ्या काही वस्तू आहेत बर का. दगड पाण्यावर तरणाऱ्या वस्तू नाहीत. शरीर पाण्यावर तरल पण मधला जीव गेल्यावर तरत का? जीव गेल्यावर तरत नाही. जीव तरतो म्हणजे कसा तरतो? जीव आणि देव एकच आहे. जीव आणि देव एकच आहे. या जीवाला तुम्ही चेतन म्हणता का जड म्हणता? जीव जड आहे का चेतन आहे? दगडासारखा आहे का चंचल आहे? चंचल आहे. जीव चैतन्य, जीव. शरीर जड आहे आणि जीव चेतन आहे. रामचंद्र प्रभूने वाळीला मारलं आणि तारा रडू लागली. रडत रडतच रामाकडे आली. रामा काय तुला शाप देते म्हणले. का बर? माझा पती मारला तो. देवा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या वाळीला मला विधवा केलं. राम म्हणले मग काय म्हणणं आहे? तुम्ही मारलं मी तुम्हाला शाप देते. राम म्हणले गडबड करू नको. तुझा नवरा कुठे आहे? हे काय इथं पडलाय म्हणले. राम म्हणले मग हे नवरा इथं पडला त्याला आलिंगन दे. देवा ह्याच्यातला निघून गेलाय. राम म्हणले मग निघून गेलेला तुझा पती का इथं पडलेला? मग कुठं कोण आलंय? इथं पडलेला पती म्हणावं तर दे आलिंगन. निघून गेलेला म्हणावं तर तो दिसलाच नाही. त्याला कसं आलिंगन द्यावं? कोणता मला सांगा. देहपती का जीवपती? जीव खरा का देह खरा? हा याच्यावर एक ओवी रामायणातलीच ओवी आली तर होतो. त्यावेळेस त्या तारेनं सांगितलं देवा मला कळ ना तुमच्या पाया पडते, मला सांगा माझा पती कोण? त्यावेळेस देहो हि काष्ठवत राम जीवो नित्यश्चिदात्मकः सुख दुःखस्य संबंध कस्य स्यात् राममेवद. देवा देहो हि काष्ठवत राम, देह तर लाकडाप्रमाणे आहे. जीवो नित्यश्चिदात्मका, जीव तर चैतन्य रूप आहे, ब्रह्मरूप आहे, देव रूप आहे. सुख दुःखाचा संबंध माझ्याकडे ध्यान द्या. देह लाकडाप्रमाणे आहे, त्याला सुख दुःख होत नाही. जीव चेतन देव देवरूप आहे, ब्रह्मरूप आहे, त्याला सुख दुःख होत नाही. दुःख कोणाला होतं? मारलंय. प्रॅक्टिकल करून दाखवतो तुम्हाला. मारलं, दुःख कोणाला झालं? या जडाला म्हणावं तर लाकडाप्रमाणे आहे. चेतनाला ब्रह्माला म्हणावं तर ब्रह्माला सुखही नाही दुःखही नाही. कोणाला होतं? याला वेदांत म्हणतात बर का. विठ्ठल देह तव काष्टप्राय, रामायणातली होय. देह तव काष्टप्राय याशी सुख दुःख संबंध न होय. आत्मा चैतन्य घन सभाय तेथे न समाय सुख दुःख. आत्मा चैतन्य रूप आहे, त्याला सुख दुःख होत नाही. देह जड आहे, त्याला सुख दुःख होत नाही. कोणाला होतं? याला कळालं त्याला संत बनाव.
जीव चेतन आहे, जीव ब्रह्मरूप आहे, पण त्याला उपाधी लागली म्हणून बद्ध झाला. जीवाला उपाधी लागली अविद्येची, अविद्येच्या उपाधीनं झाला जीव, आणि मायेची ज्याला उपाधी लागली तो झाला ईश्वर. बरोबर आहे. आणि ज्याला उपाधीच नाही ते ब्रह्म आहे. विठ्ठल बरंच भाग आहे. अधिष्ठान चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. चैतन्याचे 4 प्रकार आहेत. चैतन्य एकच, पण उपाधी लागली त्याला वेगवेगळे नाव आले. पुरुष एकच असतो, लुगडं नेसल्यावर बाई होते, पॅन्ट घातल्यावर फौजदार होते, धोतर नेसल्यावर महाराज होते. बरं पटलं काही? एकच ब्रह्म, उपाधी लागली की भिन्न झालं. ही माणसं थोडे ऐकायलेत म्हणून सांगू लागलो बरं का. आणि मला आता लहर लागली, आता 2 तास बोलणार आहोत. तुम्ही म्हणतात बापू बंद केलं ते केलं, अजून कशाला आणलं म्हणतात. मला आनंद वाटला, एवढे माणसं शक्तीला येतील म्हणून मला कल्पना नव्हती. नाहीतर मी दुसरा पण घेत होतो. मला आजच माझं पहिलं कीर्तन आहे, याच्यावर मी देवापुढे खोटं बोलत नाही. हे जे ब्रह्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान नामानं मिळतं. नामानं मिळतं. नाम आणि ब्रह्म एकच आहे. नाम एव परब्रह्म, नाम एव परंतपः, नाम एव परम तत्वम, श्रीरामो ब्रह्मतारका. नाम ब्रह्म आहे, नाम एव परब्रह्म, नाम एव परंतपः. सब जे जगात आहे ते नामच आहे. नाम एव परंतपः, नाम एव परम तत्वम. वेदांतातलं तत्व जर कोण असेल तर राम आहे, आणि राम हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून राम हेच ब्रह्म आहे. नामही ब्रह्म आणि नामी ब्रह्म. आता जे होईल ते होईल. तुम्ही दोघं तिघं माझ्याकडे बघू लागला. नाम खरं का नामी खरा? राम हे झालं नाम, पण ह्याचं जे रूप प्रगट होत आहे त्याला नामी म्हणतात. आता माझं नाव बापू, बापू नुसतं नाव झालं, पण आकार हे आहे. आकार हे नामी आहे, आणि माझं बापू हे नाम आहे. तसं राम नाम आहे, आणि रामाचं जे रूप आहे ते नामी आहे. विठ्ठल नामी खरा का नाम खरं? आता मी असल्याशिवाय नाव ठेवतील का बापू म्हणून? बर, मीच नाही तर बापू नाव कोणाचं ठेव? राम खरं का रामाचं नाम खरं? अवघड आहे बाबा हे. पण वेदाचा सिद्धांत आहे, नाम आणि रूप एकच आहे. नाम रूप संबंध, जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूच नाही. समजा जन्माला आलेले लेकरू आधीच नाव घेऊन येतंय का पुन्हा ठेवते? तू पुन्हा ठेवते. जन्मताना त्याला नाम नाही, काहीच नाही, रूप आहे. नाम पुन्हा ठेवते. तसं नाम आणि नामी याचा भेद आहे का अभेद आहे? जमलं तर दमानं बोलतो थोडं, आणि एवढंच बोलून अडकतो. हे आकाश आहे, आकाश आहे. बर, झाड आहे, झाडाला आधार पृथ्वी आहे. झाडाला आधार पृथ्वी आहे. आकाशाला आधार कोण आहे? काहीच नाही. आकाशाला आधार आकाशच म्हणावं लागेल. आश्रयो जैसा आश्रयो आकाशा, आकाशाची का जैसा, या नामा नामी तैसा अभेदासी. आश्रय जर आभाळाला, आकाशाला, आकाशाचाच आश्रय आहे. तसं नाम आणि नामी याला आश्रय एकच आहे. नामही तेच आहे आणि नामी तोच आहे. एक उदाहरण देऊन आठवतच घेतो. साखर आणि गोड, गुढी एक का दोन? बोला. साखर आणि गोडी वेगळी काय एक?
एकच आहे. नाव तेवढे गोडी वेगळी आणि साखर वेगळी आहे, परंतु आहे वस्तू एकच. तसं नामही म्हणलं तर देवच आहे आणि देवही म्हणलं तर देवच आहे. सगळं जगात ब्रह्मच आहे आणि नामच ब्रह्म आहे असा वेदाचा सिद्धांत आहे. रामाचा अवतार म्हणजे ब्रह्माचाच अवतार आहे आणि त्याचं नाम घेतल्यावर जीव तरून जातो. विठ्ठल विठ्ठल. एवढी ताकद आहे देवाच्या नामात की भगवंताने काही न करता त्याच्या नामावर भगवंताने आपल्या वानराकडून म्हणजे आपल्या भक्ताकडून सगळी लंका घेतली. कारण मोठे माणसं काम आपण करतात पण लोकाला मोठेपणा देतात. जे लोकाला मोठेपणा देतात तेच खरे मोठे, लोकाला मोठं करतात तेच खरे मोठे आणि आपणच मोठं म्हणणारे ते खरे लहान. म्हणून माझ्या भक्तानं माझं भजन केलंय, त्यांचं नाव लौकिक करायचंय म्हणून रामचंद्रपूरला मारता आलं नसतं का, जाता आलं नसतं का, काय करता आलं नसतं. पण वानरा कोण भक्ताचा महिमा लंका घेवविली म्हणे तुका, तुवा न करते काही कारेली नव्हाना पायी. भावार्थ संपला. यथामती यथावकाश झालेली सेवा रामचंद्र प्रभूच्या चरणी अर्पण करू. गावल्यांचं कल्याण हो असं अन्नदान घडो. नान्नदान समम दानम. किती लाख तुम्ही परमार्थ करा, अन्नदान पहिला नंबर. भाग्यवान आहेत तुम्ही. अन्नदान चालू आहे, नामचिंतन चालू आहे. अन्नदाने दृढ आयुष्य, अन्नदाने दृढायुषी, मंदिरदाने भोरपाल, मंदिरदान हे भोनपालकी, सुपरिमळू उपचारा. दानामध्ये श्रेष्ठ दान अन्नदान आहे. एक जरी इथं साधू जेवला घन घन घंटा वाजवतो म्हणे वर स्वर्गात. म्हणून अन्नदान करा. अन्नदान करता तुम्ही भाग्यवान आहेत. नामचिंतन करता. ज्यांना आई वडील आहेत त्याने आई वडिलांची सेवा करा. करा परमार्थ याच्यात आहे. साधूची निंदा कधी करू नका. बस कुठेच जायची गरज. सुखे येतो घरा नारायण. भाग्यवान आहेत. मला आनंद वाटला आणि माझ्या तर्फे टाळकऱ्याचं साल चांगलं लागेल बरं का यंदा. कारण उभं राहिले माझ्या कीर्तनाला थंडीत. मृदंगही चांगला आहे. पहिला कुठे गेला मृदंग? ह्याचंही साल चांगलं लागेल, ह्याचंही साल बरं लागेल. अदरवाईज गरज नाही ते काय सांगतो. साल चांगलं लागेल पण बसणाऱ्याचं कसं मला माहित नाही. तुम्ही म्हणताल कसं जाते गावाच्या बाहेर. तसं काही नाही. तुम्ही सुद्धा जर माऊलीचं चिंतन चांगलं केलं तर तुमचंही साल चांगलं लागेल. टाका ज्ञानेश्वर माऊली.